ठाणे में शिवसेना युवा सेना के कार्यकर्ता ने संजय राउत के खिलाफ आक्रामक रुख अपनाते हुए जोरदार विरोध प्रदर्शन किया। आरोप है कि संजय राउत द्वारा किए गए एक ट्वीट के माध्यम से भारतीय युवाओं की छवि को नुकसान पहुंचाया गया, जिससे युवा सेना के कार्यकर्ताओं में नाराजगी फैल गई। कोपरी पाचपाखाड़ी विधानसभा क्षेत्र में युवा सेना पदाधिकारियों ने बैनर लगाकर विरोध दर्ज कराया और संजय राउत के खिलाफ नारेबाजी की। कार्यकर्ताओं का आरोप है कि पार्टी के भीतर युवा नेतृत्व का खुलकर बात न करने देश के युवाओं को निशाना बनाया गया है। विरोध प्रदर्शन के दौरान आक्रोशित कार्यकर्ताओं ने संजय राउत का पुतला दहन भी किया। इसके बाद मौके पर पुलिस पहुंची और स्थिति को नियंत्रित करते हुए कुछ प्रदर्शनकारियों को हिरासत में ले लिया। अब संजय राउत जी पूरे देश के युवाओं के बदल जो निषेधार्थ उनने वक्तव्य किया है वो एकदम निंदनीय है। आज ये देश का युवा बहुत विविध क्षेत्रों में बहुत मेहनत से अपना नाम, देश का नाम पूरे दुनिया में लेके जा रहा है। ऐसे युवाओं के बदल बारे में उनका ये वक्तव्य करना बहुत निंदनीय है। उसका निषेध हम युवा सेना के वती से बहुत तीव्र ताकत से कर रहे हैं। क्या मांग रहेगी आपकी अगली भूमिका क्या रहेगी? संजय राऊतांनी हे जे वक्तव्य केलंय, जसं तुम्ही वाचाल की आम्ही युवा सेनेच्या वतीने जो बॅनर लावलाय त्याच्यात आम्ही लिहिलेलं आहे, संजय राऊतांना त्यांच्या पक्षाच्या युवा आघाडीवर त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उद्भवलेलं आहे। त्याकरिता ते सर्व युवकांना त्यांच्या युवा आघाडीसारखं समजत आहेत। तर आमच्या युवा सेनेच्या वतीने संजय राऊतांना एक सांगू इच्छितो की या देशातला तरुण हा मोठा मेहनती आहे, मोठा संयमी आहे आणि मोठे पराक्रम करण्याचं त्याला धैर्य आहे। अशा तरुणांबद्दल बोलणं त्यांच्या युवा आघाडीतल्या एका तरुणाबद्दल आणि बाकीच्या देशातील तरुण हे त्याच्यात फरक आहे। त्यांना आज अख्ख्या देशाला माहिती आहे त्यांच्या युवा आघाडीने पूर्वीच्या काळात केलेले कांड, त्यांनी केलेले बाकीचे सगळे त्यांच्या कृत्य हे अख्ख्या देशाने बघितले, म्हणून त्यांनी कुठल्याच युवकाला त्यांच्या युवा पिढीशी, युवा आघाडीशी जोडू नये। त्यांनी जो हा केलेला वक्तव्य आहे तो एकदम निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे। त्याचा आमच्या सर्व देशातील युवकांच्या वतीने त्याचा आम्ही निषेध करत आहोत, युवा सेनेच्या वतीने निषेध करत आहोत। आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आज आम्ही सर्व युवा एकत्र जे सक्षम झाले आहोत, आज आपल्या देशाचं प्रतिनिधित्व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या वतीने संपूर्ण जगात जात आहे। अशा युवकांना प्रेरित आम्ही आहोत आणि अशा खासदारांना, अशा युवकांकडे आम्ही प्रेरित होऊन आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून खालती काम करत आहोत। या सगळ्यांना आम्ही प्रेरित होऊन जे काम केलेलं आहे तेच आणि पक्ष संघटना जी आमची शिवसेना वाढलेली आहे त्या संघटनेला मला वाटतं संजय राऊतांच्या पोटात दुखत असेल, म्हणून त्यांनी हे असं आक्षेपार्ह वक्तव्य संपूर्ण देशातल्या तरुणांना केलेलं आहे। कारण एकही देशातला तरुण आज त्यांच्या पाठीशी नाही आहे हे ह्याच्यातनं दिसून येतं।